मागील व्हिडिओमध्ये गॅसचे बर्नर कसे आपण साफ करायचे ते पाहिलेले आहेत. तर आज आपण ही गॅसची शेगडी कशी साफ करायची एकदम चकाचक ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर ही गॅसची शेगडी साफ करण्यासाठी प्रथम आपण हे जे स्टँड आहेत ते काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्लेट आहेत त्या देखील काढायच्या आहेत. आपण हे जेवण बनवतो तेव्हा चहा वगैरे उतू जातो किंवा जेवण वगैरे पडते आणि त्याचे डाग राहतात. अशा प्रकारे ते आपण सगळं क्लीन करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी ही टूथपेस्ट घेतलेली आहे आणि ही थोडी थोडी अशी लावून घ्यायची आहे. त्याने एकदम मस्त क्लीन होते. आणि हा एक मी ब्रश घेतलेला आहे, तो फक्त मी गॅस साफ करण्यासाठी ठेवलेला आहे. तर तो घेतलेला आहे आणि त्याने अशा प्रकारे स्वच्छ असा ब्रशच घ्यायचा, टूथब्रश घ्यायचा, म्हणजे त्याने सगळं असं बारीक सारीक सगळं एकदम क्लीन होऊन जाते. अशा प्रकारे सगळं आपण हे साफ करायचं आहे. चहाचे डाग वगैरे असतील किंवा थोडंसं काही करपलेलं असेल ते सगळं ह्याने निघते. अशा प्रकारे ह्या तीनही प्लेट आपण असं क्लीन करून घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या ज्या प्लेट आहेत ह्यालासुद्धा आपण ही टूथपेस्ट लावायची आहे. अशी थोडी थोडी लावून घ्यायची आहे प्रत्येक प्लेटला आणि त्या देखील अशा ब्रशने साफ करून घ्यायच्या आहेत. गॅसच्या ह्या शेगडीवरती काहीही आपलं जेवण बनवताना उतू गेलं असेल तरी ते डाग सगळे व्यवस्थित निघून जातात. तर तुम्हाला मी दाखवते, हे पहा, फक्त हाताने जरी असं पुसलं तरी एकदम मस्त क्लीन झालेले आहेत. त्याचप्रमाणे बाजूचं साफ करण्यासाठी असं स्क्रबर घ्यायचं आहे आणि त्याला लिक्विड सोप थोडंसं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि त्यानंतर असं सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. बाजूने वगैरे सगळं क्लीन करायचं आहे. घाई गडबडीमध्ये आपल्याला नियमित हे साफ करायला मिळत नाही. तर आठवड्याला एकदा किंवा दोनदा तुम्ही नक्की ही अशी क्लीन करून घ्या, म्हणजे आपल्याला जेवण बनवायलासुद्धा एकदम खूप प्रसन्न वाटते. तर अशा प्रकारे सगळं साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक ओलं फडकं घ्यायचं आणि त्याने असं मस्त पुसून घ्यायचं. हे पहा, एकदम क्लीन झालेलं आहे. अगदी नवीन शेगडी आणल्यासारखी छान क्लीन होते. सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. मी एक गोष्ट सांगायला विसरली, ती म्हणजे गॅस शेगडी साफ करतेवेळी प्रथम आपण हे बर्नर जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि बर्नर काढतेवेळी ते गरम नाही आहेत ना ते पाहायचं आहे आणि त्यानंतरच हे शेगडी साफ करायला घ्यायची आहे. तर हे बर्नर देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते साफ करून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण घाई गडबडीत असतो तर आपलं जेवणाचा म्हणजे स्वयंपाक करतेवेळी तो हात आपल्या इथे स्विचला लागतो आणि त्यानंतर ते देखील खूप खराब होतात. तर अशा प्रकारे ह्या ब्रशला मी टूथपेस्ट लावलेली आहे आणि त्याने असं सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओल्या फडक्याने असं साफ करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा स्वच्छ फडक्याने ही संपूर्ण शेगडी आपण अशी पुसून घ्यायची आहे. सगळी बाजूने देखील आपण साईडने साफ करायची आहे आणि त्यानंतर एक छान नॅपकिन घ्यायचा आहे सुक्का आणि त्याने पुन्हा एकदा अशी क्लीन करून घ्यायची आहे. छान मस्त एकदम नवीन शेगडीसारखी होते आणि खरंच आपल्याला खूप प्रसन्न वाटते. त्याचप्रमाणे हे पहा, या प्लेट देखील एकदम मस्त झालेल्या आहेत. तर आता आपण हे जे स्टँड आहेत ते साफ करून घेणार आहोत. ह्या स्टँडवरती जेव्हा काही उतू जाते तेव्हा स्टँड लगेच थंड झाल्यानंतर ते पाण्याखाली धुवून घ्यायचे आहेत. एखादं स्क्रब घ्यायचं, काही लिक्विड वगैरे घ्यायचं गरज नाही, फक्त स्क्रब ओला करायचा आणि घासून घ्यायचं. म्हणजे हे जे लोखंडी स्टँड असतात त्याला गंज चढत नाही आणि ते एकदम मस्त राहतात. तर अशा प्रकारे हे साफ करून घेतलेले आहेत. मागील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते बर्नर मी ह्या पातेल्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत क्लीन करायला. त्याचप्रमाणे हे स्टँड आता स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचे आहेत. नियमितपणे तुम्ही ही शेगडी अशा प्रकारे साफ केली तर तुमची शेगडी एकदम क्लीन राहणार.